श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, तुमचं ज्योत्स्नाज कुकिंग या माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। आजची आपण भाजी बघणार आहोत, वांग्याची भाजी। ती पण थोडी डिफरंट वांग्यात बरं। महाराष्ट्रात भेटतात की नाही माहिती नाही, पण बघा अशा प्रकारे हे ना पांढरे वांगे आहेत आणि छान असे लंबोळे टाईप्स आहेत आणि या वांग्याची भाजी आपण करणार आहोत। सो याचा आकार असा असल्यामुळे आपण याला पण याच पद्धतीने कापलेलं होतं आणि छान आधी आपण धुवून घेतलेले होते आणि बघा अशा पद्धतीने आपण हेच वांगे कापून घेतलेले होते। छान असे याचे लांब लांब चिरे करून घेतलेले होते। बघा अशा पद्धतीने आपले जे गोल वांगे असतात त्याचे आपण असे छोटे चिरे करतो, पण हे असे असल्यामुळे आपण तसेच चिरे केलेले होते आणि सोबत 2 बटाटे देखील घेतलेले होते आणि ते पण त्याच पद्धतीने असे लांब लांब चिरून घेतले। बघा अशा पद्धतीने आपल्याला ते छान बारीक बारीक लांब लांब चिरून घ्यायचे आहे। त्यानंतर बटाटा देखील आपण असेच 2-3 बटाटे घेतलेले होते आणि मस्त मस्त भाजी झाली होती। हां, चवीमध्ये तेवढा डिफरन्स नाही आहे, फक्त डिफरन्स आहे तो फक्त रंगाचा। पण बघा दिसायला खूप छान दिसतात। हे बाजारामध्ये गेलेलो होतो आणि तिथे छान भाज्या दिसल्या होत्या, त्यापैकी आम्ही हे वांगे घेतलेले होते आणि छान याची भाजी करून घेतली होती। बघा अशा पद्धतीने आपण असे छान असे लांब लांब कापं करून घ्यायचे आहे आणि छान मस्त मस्त भाजी झालेली होती आणि ताटात वाढतानाही देखील तुम्ही बघितलं असेल सुरुवातीला ताट त्याच्यामध्ये पण खूप छान दिसत होते। आणि बघा अशा पद्धतीने आपण हे बटाटे पण चिरून घेतले होते आणि वांगे बरोबर आहे चिरल्यानंतर आपल्याला ते पाण्यामध्येच ठेवायचे आहेत। त्यानंतर आपण केली आहे, आपण या भाजीला फोडणी द्यायची तयारी करूया। त्यासाठी कांदा, टमाटर, लसणाच्या पाकळ्या आणि 2 ते 3 मिरच्या आपण चिरून घेतलेल्या आहे आणि आता बघा आपण छान मस्त या भाजीला फोडणी देणार आहोत। आणि बघा अशा पद्धतीने बघा माझी पूर्ण अशी तयारी झालेली होती भाजी करण्याची। बघा मस्त आहे की नाही, छान साहित्य पण दाखवलंच तुम्हाला। आणि त्याच्यानंतर आपण छान भाजीला फोडणी देणार आहोत। काय केलं, आपण छान तेल घेतलेलं आहे कढईमध्ये आणि त्याच्यामध्ये घातलेली आहे मोहरी छान तडतडली की मग आपण त्याच्यामध्ये घालूया मस्त एकदम थोडंसं जिरं घातलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण थोडं हिंग घालूया आणि हिंग घातल्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत लसणाच्या पाकळ्या छान अशा सुनेरी झाल्या की आपण त्याच्यामध्ये घालूया कांदे। थोडं होऊ देऊया लसूण, 2 ते 3 सेकंद पटकनच होऊन जाईल, काही प्रॉब्लेम नाही। आणि ते झालं की आपण त्याच्यामध्ये छान घालणार आहोत। बघा अशा पद्धतीने हळूवार हलवून मस्त छान लसणाला शिजू देऊया, म्हणजे एक छान अशी चव लागते लसणाची। आणि त्याच्यानंतर आपण घातलेल्या आहे मिरच्या आणि मिरच्या पण छान आपण तेलामध्ये तडतडू देणार आहोत। मिरच्या पण छान तडतडल्या की त्याच्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये घालूया कांदे आणि मस्त आपण ही फोडणी करून घेणार आहोत। छान कांद्यांना पण छान व्यवस्थित सोनेरी रंगावर आपण म्हणजे होऊ देणार आहोत आणि मस्त आपली ही भाजी खरंच खूप छान झालेली होती। आणि ही म्हणजे बघा आपण कांदे घातलेले आता त्याच्यामध्ये आणि माझं सासर कसं छत्तीसगडचं आहे ना, तर आम्ही तेव्हा बाजारात गेलो तिथनं ही भाजी आणली आम्ही। तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या भेटतात, केळाची पण भाजी करतात आणि सो मस्त केळाची भाजी तर खूप छान होते। माझ्या सासूबाईंनी केली होती एकदा, मी नक्की नेक्स्ट टाईम मी सांगेल कशी केली होती केळाची भाजी। तर कच्च्या केळ्यांची भाजी आणि हे वांगे। सो कसं आहे की ना आपला प्रदेश बदलला, काही भाग बदलला तर भाजी आपल्या भारतामध्ये बदलणार आहेतच। बघा अशा पद्धतीने आपण कांदे पण छान कमी आचेवर होऊ देणार आहोत, सोनेरी होतपर्यंत आपण छान कांदे परतून घेणार आहोत। आणि मस्त कांदे झाले की मग आपण त्याच्यामध्ये आपले मसाले घालूया। मसाले झाले बघा मस्त आपण घालूया आता। त्यानंतर बघा कांदे झालेले आहे, त्यानंतर आपण याच्यामध्ये घालूया आता मसाले। अशा पद्धतीने ही भाजी होते, म्हणजे मस्त वांगे ते वांगेच, पण तो रंगाचा जो फरक आहे बघा आपण त्याच्यामध्ये घातलेले आहे भरपूर तिखट घातलेलं आहे। त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडी हळद घालणार आहोत। हळद घातल्यावर छान एक अर्धा चमचा आपण त्याच्यामध्ये गरम मसाला घालूया आणि व्यवस्थित सर्व मसाले कांद्यांसोबत एकत्र करून घेऊया। बघा आपण छान हळद पण घातलेली आहे आणि मस्त आपण हे घातल्यानंतर छान एकत्रित करून घेऊया आणि मस्त बघा छान रंग आलेला आहे मस्त असा तरीसारखा। आणि त्याच्यानंतर हे झाले आपले मसाले आपल्या तेलामध्ये छान असे आपले भाजून झाले की आपण त्याच्यामध्ये घालूया
जे आपण चिरलेले टमाटर होते ते घालणार आहोत बघा. अशा पद्धतीने 2 ते 3 टमाटर घेतलेले होते आणि ते घालूया आणि मिक्स करून घेऊया. आणि त्यानंतर थोडंसं मीठ टाकून आपण ते टमाटर होऊ देणार आहोत आणि जसे टमाटर होईल तसा रंग मस्त येणार आहे भाजीला आणि खूप मस्त भाजी होते बरं ही. आणि त्याच्यानंतर बघा असं छान आपण टमाटर परतून घेतलेले आहे. जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही वाफ पण देऊ शकता, काही झाकून ठेवू शकता, म्हणजे त्याने जेणेकरून लवकर टमाटर शिजते अशा पद्धतीने. आणि बघा मस्त छान दिसते की नाही भाजी. बघा आता टमाटर पण झालेले आहे आणि बघा त्यांनी टमाटरांनी पूर्ण त्या मसाल्याने तेल पण सोडलेलं आहे. त्याच्यानंतर आता आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत आपले स्पेशल पांढरे वांगे आणि जे छान आपण जे लांब लांब कापून घेतलेले आहेत ते, आणि बटाटे देखील आपण छान असे लांब लांब कापून घेतलेले आहे. बघा छान झाले टमाटर आणि कांद्याची फोडणी छान शिजलेले आहेत. आणि आपण त्याच्यानंतर आपली वांगे आणि बटाटे घातलेले आहे आणि आपण याला छान असं मिक्स करून घेणार आहोत बघा अशा पद्धतीने व्यवस्थित. आणि छान याला झाकून हे शिजवून घ्यायचे आहे, कारण थोडं म्हणजे तेलामध्येच आपल्याला होऊ द्यायचे आहे आधी. तर तेलामध्येच छान वांगे शिजायला हवे, म्हणजे त्याची चव आणखी वाढते. आणि छान तेलामध्ये शिजले की आपल्याला थोडंसं झाकून थोडं ताटावर पाणी ठेवून आपल्याला ते शिजून घ्यायचे बघा. अशा पद्धतीने आपली ही भाजी तयार झालेली आहे आणि आपण ही मस्त ताटात वाढून घ्यायची. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला नक्की सांगा ही भाजी कशी वाटली ते. आणि अशाच नवीन रेसिपी आम्ही तुम्हाला शेअर करूया. चला, श्री स्वामी समर्थ.